नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्सवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण निसर्गाच्या एका अशा अनमोल खजिन्याबद्दल बोलणार आहोत जो वर्षातून फक्त एकदाच म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला बाजारात पाहायला मिळतो. या फळाचे नाव आहे जांभूळ. जुनी जाणती माणसं असे म्हणतात की आपल्या मातीत उगवणारं हे फळ भारतीय लोकांच्या प्रकृतीसाठी अमृता समान आहे. आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे छोटंसं दिसणारं फळ तुमच्या आरोग्यासाठी किती मोठे चमत्कार घडवू शकतं आणि ह्याचे अचूक वैज्ञानिक फायदे कोणते आहेत. मित्रांनो, तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह आणि लठ्ठपणा ह्या दोन समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये हंगामी मिळणारे जांभूळ हे फळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. जांभळामध्ये नैसर्गिकरित्या असे काही जैवसक्रिय घटक म्हणजेच बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आढळतात जे शरीरातील ग्लुकोजचे संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर वेगाने वाढण्याची शक्यता कमी होते. यासोबतच शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत मिळते, ज्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन सोपे होऊ शकते. अनेक पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये जांभळाच्या बियांचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. बिया स्वच्छ धुवून वाळवून त्यांची तयार केलेली पूड योग्य सल्ल्यानुसार वापरल्यास रक्तातील साखरेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जांभूळ हे केवळ चविष्ट फळ नसून आरोग्याला आधार देणारा नैसर्गिक आहार मानला जातो. ज्यांना वाढते वजन कमी करायचे आहे किंवा शरीर तंदुरुस्त ठेवायचे आहे त्यांच्यासाठीही जांभूळ हा उत्तम आहाराचा भाग ठरू शकतो. या फळामध्ये भरपूर प्रमाणात आहारातील तंतू म्हणजेच फायबर असल्यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. परिणामी अतिरिक्त कॅलरीचे सेवन टाळण्यास मदत मिळते. विशेष म्हणजे जांभळामध्ये उष्मांक म्हणजेच कॅलरीज कमी असतात आणि चरबीचे प्रमाण जवळजवळ नसतेच. त्यामुळे वजन नियंत्रणासाठी हा एक सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय मानला जातो. याशिवाय शरीरातील चयापचय क्रिया अधिक कार्यक्षम ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त चरबीचा साठा कमी करण्यासाठीही जांभळातील नैसर्गिक पोषक द्रव्ये उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या व्यक्तींनी हंगामात उपलब्ध असताना ह्या फळाचा आहारात नक्कीच समावेश करावा. भारतीय आयुर्वेदामध्ये जांभळाच्या झाडाला औषधी गुणांचा समृद्ध खजिना मानले गेले आहे. या झाडाचे फळ, पाने, साल आणि बिया अशा जवळजवळ प्रत्येक भागाचा विविध आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग केला जातो. आधुनिक संशोधनातही जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स आणि इतर संरक्षणात्मक घटक असल्याचे आढळून आले आहे. हे घटक शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे पेशींचे नुकसान कमी होते आणि संपूर्ण आरोग्य चांगले राखण्यास हातभार लागतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे, हृदयाच्या आरोग्याला आधार देणे आणि शरीराला नैसर्गिक संरक्षण मिळवून देणे यासाठीही जांभूळ फायदेशीर मानले जाते. त्यामुळे जांभळाचा हंगाम सुरू झाला की त्याचे मर्यादित आणि योग्य प्रमाणात आहारात समावेश करणे ही आरोग्यदायी सवय ठरू शकते, जी शरीराला अनेक प्रकारे लाभदायक ठरेल. आपल्या शरीराचे बाह्य सौंदर्य हे पूर्णपणे आपल्या अंतर्गत आरोग्यावर अवलंबून असते. जांभूळ हे केवळ एक चवदार फळ नसून ते शरीराला आतून स्वच्छ करणारे एक उत्कृष्ट नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. या फळामध्ये लोहाचे म्हणजेच आयरनचे प्रमाण अत्यंत उच्च दर्जाचे असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी थेट मदत करते. जेव्हा शरीरामध्ये लोहाची कमतरता दूर होते तेव्हा रक्ताची गुणवत्ता सुधारते आणि संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा योग्य रीतीने होऊ लागतो. शुद्ध आणि ऑक्सिजनयुक्त रक्त जेव्हा शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते तेव्हा सर्व अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता कमालीची वाढते. जांभळातील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील मुक्त कणांना म्हणजेच फ्री रॅडिकल्सना नष्ट करतात, ज्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होऊन शरीराला एक नवी ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. आयुर्वेदानुसार बहुतांश आजारांचे मूळ हे आपल्या पचन संस्थेमध्ये असते. जांभळाची फळे आणि विशेषतः त्याच्या झाडाची साल यामध्ये टॅनिन्स आणि इतर औषधी घटक भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील विषारी द्रव्ये म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर काढण्यास मदत करतात. जेव्हा रक्त शुद्ध होते तेव्हा त्याचा थेट सकारात्मक परिणाम आपल्या यकृताच्या आणि पचन संस्थेच्या आरोग्यावर होतो. यकृत हे शरीरातील मेन फिल्ट्रेशन युनिट म्हणजेच मुख्य गाळणी केंद्र असल्याने जांभळामुळे त्याचा ताण कमी होतो आणि लिव्हर डिटॉक्स होते. यामुळे अन्नाचे पचन सुलभ होते, बद्धकोष्ठतेसारख्या जुनाट समस्यांपासून मुक्ती मिळते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. पचनक्रिया आणि यकृताचे कार्य सुधारल्यामुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी बळकट होते, ज्यामुळे शरीर कोणत्याही बाह्य इन्फेक्शनशी किंवा आजाराशी लढण्यासाठी सक्षम बनते.
रक्त शुद्धीकरणाचा सर्वात पहिला आणि दृश्यमान परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. जेव्हा रक्तातील अशुद्धता दूर होते तेव्हा चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, पुरळ, काळे डाग आणि ॲक्ने यांसारख्या समस्या मुळापासून नष्ट होण्यास मदत मिळते. जांभळामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि ॲस्ट्रिंजंट गुणधर्म असतात, जे त्वचेच्या अंतर्गत संसर्गाशी लढतात आणि त्वचेची छिद्रे म्हणजे स्पोर्स घट्ट करतात. केवळ फळ खाण्यानेच नव्हे तर जांभळाच्या बियांची पूड करून किंवा त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचेतील अतिरिक्त तेलाचे म्हणजे सीबमचे नियंत्रण होते, ज्यामुळे तेलकट त्वचेची समस्या दूर होते. महागड्या आणि केमिकल ऍसिडयुक्त ब्युटी प्रॉडक्ट्सच्या तुलनेमध्ये जांभूळ हे त्वचेला नैसर्गिक कोमलतेसह एक वेगळीच चमक प्रदान करते. त्यामुळे डागविरहित आणि तजेलदार त्वचेसाठी हा रानमेवा अत्यंत गुणकारी मानला जातो. आजच्या आधुनिक आणि डिजिटल जीवनशैलीमध्ये स्क्रीन टाइम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर सतत ताण राहतो, डोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊन ते कोरडे पडतात आणि आग किंवा जळजळ होऊ लागते. या समस्येवर आयुर्वेदात जांभळाच्या पानांचा एक विशेष औषधी काढा किंवा पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो. जांभळाच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि 10 शामक म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. जेव्हा ही पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी पूर्णपणे निर्जंतुक आणि थंड करून डोळे स्वच्छ धुतले जातात, तेव्हा डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. पानांमधील औषधी घटक डोळ्यांची जळजळ कमी करून तिथला थकवा त्वरित दूर करण्यास मदत करतात, ज्यामुळे डोळ्यांना एक प्रकारचा नैसर्गिक थंडावा मिळतो. डोळ्यांप्रमाणेच आपले कान देखील आजच्या आधुनिक उपकरणांमुळे आणि वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. तासनतास हेडफोन्स किंवा इयरबड्स लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, कॉल्सवर बोलणे यामुळे कानाच्या नाजूक अंतर्गत पडद्यावर आणि नसांवर तीव्र ताण पडतो. या अतिवापरामुळे कानाचा आतील भाग कोरडा पडतो, तिथे खाज सुटते, वेदना होतात आणि काही वेळा बॅक्टेरियल संसर्गामुळे कानातून पू येण्याची गंभीर समस्या निर्माण होते. अशावेळी जांभळाच्या बियांची सुकवलेली पूड आणि शुद्ध मध यांचे मिश्रण अत्यंत गुणकारी ठरते. जांभळाच्या बियांमध्ये नैसर्गिक अँटीमायक्रोबियल आणि संसर्ग विरोधी गुणधर्म असतात, तर मध हे नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करते. हे चाटण जेव्हा शरीरामध्ये जाते तेव्हा ते कानाच्या अंतर्गत भागातील सूज कमी करते, जंतूंचा प्रादुर्भाव रोखते आणि कानाच्या वेदनांपासून आराम मिळवून देण्यास सहाय्य करते. डोळे आणि कान हे आपल्या शरीरातील 5 ज्ञानेंद्रियांपैकी अत्यंत नाजूक, संवेदनशील आणि महत्त्वाचे अवयव आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये कोणताही घरगुती उपाय करताना कमालीची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जांभळाच्या पानांचे पाणी डोळ्यांसाठी वापरताना ते 100% गाळलेले आणि कचरा विरहित असावे, जेणेकरून डोळ्याला कोणतीही दुखापत होणार नाही. आयुर्वेदातील हे पारंपरिक उपाय प्राथमिक अवस्थेतील थकवा, किरकोळ जळजळ किंवा वेदना कमी करण्यासाठी नक्कीच उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. परंतु जर डोळ्यांची दृष्टी अंधुक होणे, कानातून सतत पू येणे किंवा असह्य वेदना होणे यांसारखी गंभीर लक्षणे असतील तर घरगुती उपायांवर वेळ वाया न घालवता त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. निसर्गाचे हे उपचार आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतात, परंतु गंभीर वैद्यकीय स्थितीमध्ये ते मुख्य उपचारांना पर्याय ठरू शकत नाही, ह्याचे भान ठेवणे हीच खऱ्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाणी आणि अशुद्ध अन्नामुळे पोटाचे विकार डोके वर काढतात. यातीलच एक गंभीर आणि अत्यंत वेदनादायक आजार म्हणजे आमांश किंवा डिसेंट्री. या आजारामध्ये रुग्णाच्या पोटामध्ये तीव्र कळा येतात आणि विष्ठेसोबत रक्तमिश्रित शेम किंवा मल बाहेर पडतो. या समस्येमुळे शरीर पूर्णपणे गळून जाते. अशा अत्यंत वेदनादायक आणि कठीण प्रसंगामध्ये जांभळाच्या झाडाची साल एक उत्तम औषध म्हणून काम करते, कारण यामध्ये नैसर्गिक ॲस्ट्रिंजंट गुणधर्म असतात. या समस्येवर मात करण्यासाठी जांभळाच्या सालीचा काढा तयार केला जातो. जांभळाच्या झाडाची साल स्वच्छ करून ती पाण्यात टाकून चांगली शिजवून घेतली जाते. जेव्हा ते पाणी उकळून मूळ प्रमाणाच्या 1/4 शिल्लक राहते तेव्हा तो रस गाळून रुग्णाला दिला जातो. या काढ्यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात, आतड्यांची जळजळ कमी होते आणि अतिसार किंवा आमांशाच्या समस्येमध्ये त्वरित आराम मिळतो. हा उपाय पिढ्यानपिढ्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत यशस्वीपणे वापरला जात आहे. एकंदरीत पाहता जांभूळ हे केवळ एक चवदार फळ नसून ते आरोग्याचे एक संपूर्ण पॅकेज आहे. मात्र हे फळ खाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की रिकाम्या पोटी कधीही जास्त प्रमाणात जांभूळ खाऊ नये आणि जांभूळ खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिणे टाळावे. निसर्गाने आपल्याला दिलेल्या ह्या हंगामी फळाचा आस्वाद योग्य नियमांचे पालन करून घेतल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की आरोग्य बीट्सच्या माध्यमातून जांभळाचे आपल्या शरीरासाठी किती अद्भुत फायदे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.